नोकरीदारांसाठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता ऑफिस अवर्स नंतर बॉस फोन किंवा मेल करून कोणत्याही कर्मचाऱ्यांना त्रास देऊ शकणार नाही। आणि जर असं कोणत्या कंपनीने केलंच तर त्या कंपनीवर एकूण कर्मचारी वेतनाच्या 1% इतका दंड आकारण्यात येऊ शकतो। नमस्कार, मी प्राची नटे आणि तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र। देशातील नोकरीदारांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी संसदेच्या हिवाळी अधिवेशनातून समोर आली। ऑफिसची वेळ संपल्यानंतरही कामासाठी येणारे बॉसचे कॉल्स आणि कामाचे अपडेट्स अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यावर मोठा ताण निर्माण करतात। आपण घरी पोहोचलो असू किंवा मित्रांसोबत पार्टीत असू, इतकंच काय तर सुट्टीवर गेलो असू आणि अचानक आलेला बॉसचा कॉल अनेकांचा मूड बिघडवण्यासाठी पुरेसा ठरतो। पण आता ही परिस्थिती बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे। लोकसभेत सादर करण्यात आलेल्या विधेयकानुसार ऑफिसची अधिकृत वेळ संपल्यानंतर कर्मचाऱ्यांना कामाशी संबंधित फोन कॉल्स, ईमेल्स किंवा मेसेजला उत्तर देण्याची कोणतीही बंधनकारकता राहणार नाही। मंजुरी मिळाल्यास हे विधेयक कॉर्पोरेट जगातील कामकाजाच्या पद्धतीत मोठे परिवर्तन घडवू शकते। या विधेयकाची चर्चा मात्र देशातील लाखो कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। राईट टू डिस्कनेक्ट या विधेयकात कर्मचारी कल्याण प्राधिकरण स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला। हे प्राधिकरण कामाच्या वेळेबाहेरील कर्मचारी ताण कमी करण्यासाठी नियम तयार करेल। विशेषतः सुट्टीच्या काळात किंवा ऑफिस टाइम नंतर आलेल्या कॉल्स आणि ईमेल्सकडे दुर्लक्ष करण्याचा कायदेशीर अधिकार कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्याचा आणि वर्क लाईफ बॅलन्सचा नक्कीच फायदा होऊ शकतो। संसदेत याच दिवशी आणखी काही महत्त्वाचे खासगी विधेयकही सादर झाली। विशेषतः राईट टू डिस्कनेक्ट विधेयक मंजूर झाले तर लाखो नोकरीदारांना ताणमुक्त, संतुलित आणि आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी मोठा आधार मिळू शकतो। दरम्यान हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करा।